आज रेसिपीमध्ये मासवडी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत। रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथे सर्व साहित्य घेतलेले आहेत। तर पहिले आपल्याला मासवडीमध्ये भरलेली स्टफिंग करून घ्यायची आहे। तर तिचा मसाला आज पहिले आपण करून घेऊ। तर त्यासाठी इथं जिरं घेतलं आहे, धणे घेतलेले आहेत, परत मिरी घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, विलायची घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य भाजून घेऊ आपण आणि थंड करायला ठेवू। त्याचप्रमाणे तीळ घेतलेले आहेत 2 चमच। मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी प्रमाण देणार आहे। नंतर खोबरं घेतलेले सुक्कं खोबरं तुम्ही वेगळंसुद्धा भाजू शकता आणि बडीशेप घेतलेली 1-2 चमच। आता हे सगळं साहित्य थंड झालं तोपर्यंत आपल्याला इथे एक कांदा घ्यायचा उभा चिरलेला, तो तळून घ्यायचा आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्यासुद्धा तेलात भाजून घ्यायच्या आहेत। आणि आता याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे। पाण्याचा वापर न करता कोथिंबीर वापरलेली आहे आणि परत आपल्याला मसाले, हळद, लाल तिखट आणि 2 चमच मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपला मसाला तयार झालेला आहे। पहिली स्टेप झाली। दुसरी स्टेप मग आपल्याला मासवडी बनवायची। त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बाकी ते मसाले घेतलेले आहेत। बेसन कालवण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी वापरणार आहे। तर अर्धी वाटी मी बेसन पहिले पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि 1 वाटी मी पाणी उकळायला ठेवणार आहे। तर बरेच जण काय करतात, डायरेक्ट पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये सुक्कं बेसन टाकलं जातं, त्यात काय होतं पूर्ण गुठल्या होऊन जातात। तर ही चूक नका करू। तुम्ही अशी पद्धत केली तर इझी जाईल। आता त्यासाठी आपल्याला लागणारा मसाला तर तुम्हाला माहितीच आहे, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं वगैरे याचा ठेचा बनवायचा। आता तेलामध्ये हिंग टाकायचं, तो मसाला टाकायचा, त्यानंतर हळद घालायची, मिक्स करून मीठसुद्धा टाकायचं आणि 1 वाटी पाणी टाकून द्यायचं। आता उकळी आली का मग नंतर आपल्याला हे मिक्स केलेलं बेसन पीठ टाकून हे मिक्स करून आपल्याला हा मिश्रण तयार करायचा आहे। आता हा मिश्रण गरमच एका ताटाला तेल लावून ताटात काढून घ्या। आता दुसऱ्या ताटावर रुमाल अंथरून त्याच्यावर पाणी लावून आपल्याला ही गरमच अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पाण्याचा हात लावून, कारण गरम असते म्हणून। आणि ही स्टफिंग बनवलेली आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि छान अशी मासवडी बनवायची आहे। तिला छान असा माशाचा आकार द्यायचा आहे। मस्त अशी सेट करून घ्यायची गरमच। खोबरं, कोथिंबीर टाकू शकता तुम्ही। खोबरं, कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी आपली मासवडी तयार झालेली आहे। ही आपली दुसरी स्टेप झालेली आहे मासवडीची। छान खोबरं आणि कोथिंबीरनी सजवून असं मस्त मासवडी तयार झालेली आहे। दुसरी स्टेप झालेली आहे। तिसरी स्टेप आपल्याला मसाला तयार करायचा आहे, म्हणजे रस्सा बनवायचा आहे। तर त्यासाठी मसाला बनवण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे, तो तळून घेतलेला आहे, त्याचबरोबर त्यात खोबरेसुद्धा घातलेलं आहे। त्यानंतर एक टोमॅटो वापरलेला आहे मी बारीक चिरलेला, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 2-3, कोथिंबीर घातलेली आहे आणि बडीशेप घातलेली आहे आणि अद्रकचा तुकडासुद्धा टाकलेला आहे। आता हे मस्त भाजून घ्यायचे तेलामध्ये। मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला लाल तिखट, हळद आणि किचन किंग मसाला, धना पावडर हे सगळं टाकून आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे। मसाला छान असा तयार झालेला आहे। आता मस्त अलगद हलक्या हाताने आपल्याला मासवडी सेट झालेली आहे, कट करून घ्यायची आहे 1 ते 1.5 इंचापर्यंत। किती सुंदर दिसते बघा मासवडी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझा पण पहिलाच प्रयत्न आहे आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर करते। आता रस्सा बनवण्यासाठी आपल्याला जिरं घालायचं, हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता वापरलेला आहे आणि जो वाटण केलेला मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचा आहे, कलर येईस्तोवर आणि तेल सोडूसपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। मीठ घालायचं आहे चवीनुसार। छान असा लाल कलर आलेला आहे। त्यात आता मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि मस्त कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे। परत आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। मासवडीचे तुकडे राहिलेले आहेत ते आपल्याला त्या रश्श्यात टाकून द्यायचे आणि छान असा रस्सा तयार करायचा आहे। झणझणीत रस्सा तयार झालेला आहे आणि मासवडीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या रेसिपी नक्की बघत राहा आणि अशाच व्हिडिओला प्रोत्साहन द्या आणि व्हिडिओला लाईक करा। तोपर्यंत धन्यवाद।